आणि मग उद्या तुम्हाला कळेलच कोणाला फॉर्म दिले ते सगळे स्क्रुटिनी वगैरे झाल्यावरती आजच कळेल. त्याच्यातून तुम्ही काढू शकता ना कोणाला उमेदवारी दिली. आणि काय उमेदवारी दिली लपून राहत नाही, याद्या जाहीर करायच्या, मग त्या यादीतून गोंधळ व्हायचा, हे प्रकार बहुतेक सर्व पक्षाने थांबवलेले आहेत. उमेदवारांचे अर्ज वैध ठरल्यावरती जी यादी येते ती फायनल. काल संध्याकाळपर्यंत शिवसेनेने ज्यांना उमेदवारी अर्ज दिले, एपिक फॉर्म दिले, त्या सगळ्यांनी वाजत गाजत आपले अर्ज भरलेले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवाराने सुद्धा उत्साहात अर्ज भरलेले आहेत. काही ठिकाणी शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी एकत्र जाऊन अर्ज भरलेले आहेत. बाकी इतर पक्षात काय गोंधळ चाललेला आपण पाहिला असेल. 14 ठिकाणी महायुती तुटलेली आहे. जी काय महायुती म्हणतायत ती 14 महानगरपालिकांमध्ये ही महायुती तुटलेली आहे. अनेक शहरामध्ये महायुतीमध्ये लोक एकमेकांच्या छाताडावर बसलेले आहेत. शिस्तबद्ध वगैरे भारतीय जनता पक्षाच्या तिकीट वाटपात नाशिक पासून संभाजीनगर पर्यंत आणि ठाण्यापर्यंत काय गोंधळ झाला आणि लोकांनी, महिलांनी, मुलींनी कसा आक्रोश केला हे सुद्धा चित्र पाहण्यासारखं होतं. बाहेरून आलेल्या उमेदवारांना, गुंडांना उमेदवारी देण्याचं काम अजित पवारांपासून सर्वच पक्षांनी केलं. अमरावतीत काँग्रेस उबाठाची युती झाली आहे. बहुमतानं काँग्रेस पक्षाची सत्ता येईल असा विश्वास खासदार बळवंत वानखेडे यांनी व्यक्त केलाय. काँग्रेस, उबाटा आणि रिपाई मिळून ही निवडणूक लढत आहोत आणि जवळपास 74 सीट्स ह्या काँग्रेस पक्ष लढणार आहेत आणि 13 हे मित्रपक्ष लढणार आहेत. तर या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या वतीनं जे सर्वसामान्य कार्यकर्ता आहे, जो तळागाळातला कार्यकर्ता आहे, त्याला उमेदवारी देऊन एक चांगला पायंडा पाडलेला आहे. निश्चितच हे उमेदवार निवडून येतील यात काही शंका नाही. अजून प्रचाराची सुरुवात झालेली नाही, म्हणून येणाऱ्या काळात लवकरच प्रचाराची सुरुवात होऊन समन्वयानं आम्ही ही निवडणूक लढवणार आहोत. गेल्या काळात आपण जे पाहिलं असेल, अमरावतीकरांनी जे काही भोगलं, मग कचऱ्याचा प्रश्न असेल, इतर काही प्रश्न आहेत की जे जीवनाशी, अमरावतीकरांच्या जीवनाशी निगडीत छोटे छोटे प्रश्न होते, परंतु त्या प्रश्नाचा पूर्णतः चोता होऊन सामान्य जनतेच्या हाती काही न लागता काहीतरी राजकीय शक्ती तिथं काम करत होती आणि ती सुप्तपणानं स्वतःचेच कार्यकर्ते किंवा स्वतःच ते आपले पोट भरत होते. काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांची पत्रकार परिषद झाली. पाहुयात त्यांनी कोणत्या मुद्द्यांवर भाष्य केले. मध्यरात्रीपर्यंत ही चर्चा चालली होती. राष्ट्रवादीच्या कडून आवाजवी काही जी मागणी होती ती काही योग्य नव्हती आणि आमच्या मजबूत जागेवर त्यांनी दावा केलेला होता अशी माहिती मिळाली. तरी पण समझोता करून ते प्रश्न मिटवता आला असता. थोडी टोकाची भूमिका घेतल्यामुळे नागपुरामध्ये ही युती तुटल्याची आता माझ्याकडे माहिती आहे. परंतु एक आहे की तसंही आता राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचं फार मर्यादित त्यांचा पक्ष आहे आणि तरी आमचा प्रयत्न होता की उबाठा बरोबर आणि शरद पवार साहेबांच्या बरोबर युती करायची, आघाडी करायची. हा आम्ही सुरुवातीपासूनच आमच्या पक्षाचं मत होतं, आमच्या अध्यक्षांचं मत होतं, विकास ठाकरेंचं, आणि त्यांनी त्या दृष्टीनं प्रयत्नही केले होते. परंतु अपेक्षेपेक्षा जास्त जागेवर तडजोड करणं शक्य नव्हतं आणि त्या ठिकाणी त्यांची भूमिका अत्यंत मागणी चुकीची होती असं माझं मत आहे. मुंबईत वंचितने 62 जागा दिल्या होत्या, त्यापैकी थोडा जागा वंचितसाठी उमेदवार परत केले नाही. ज्यावेळेस परत केल्या त्यावेळेस आता तिथे उमेदवार शोधणं त्या एवढ्या लवकर काही शक्य नव्हतं.
आणि म्हणून आम्ही तर त्यांना दिलेलं होतं, त्यांच्या मागणीप्रमाणे त्या जागेवर खरं तर काँग्रेसचं वर्चस्वच होतं. परंतु आघाडी म्हटलं की तडजोड करावी लागते, त्यामुळे वंचित बरोबर तडजोड करत असताना त्यांनी मागितलेल्या त्या जागा आपण दिल्या. पण त्यांच्याकडे उमेदवार नाहीत तर जागा मागितल्या का हा प्रश्न येतो. आणि मागितल्यावर मग तिथे उमेदवार जर नव्हते तर त्यांनी काँग्रेसला पूर्वसूचना दिली असती, तर काँग्रेसने त्या ठिकाणी उमेदवार उभे केले असते. यातून ज्या 16 जागेवर काँग्रेसही नाही आणि वंचितही नाही, याचा अर्थ कार्यकर्त्यामध्ये एक चुकीचा संदेश या आघाडीच्या निमित्तानं गेलेला आहे. वाघाळा शहर महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकेल असा विश्वास बालाजी कल्याणकर यांनी व्यक्त केलाय. प्रस्ताव दिला, त्याने प्रस्ताव आम्हाला पाठविला आणि 2-3 बैठका झाल्या. त्याच्यात सकारात्मक चर्चा झाली आणि जेव्हा चर्चेला लास्ट आलं त्यावेळेस आमची जी प्रस्ताव होता त्याला ते सकारात्मक नव्हते, त्याच्यामुळं युती होऊ शकली नाही. आणि आज नांदेड महापालिकेच्या जे आज शिवसेनेकडून आमची उमेदवारी सगळ्या वार्डामध्ये प्रभागामध्ये 40 उमेदवार आहेत. त्याच्यामध्ये रिपब्लिकन सेना यांच्यासुद्धा आनंदराज आंबेडकर यांच्या पक्षालासुद्धा आम्ही प्राधान्य न्याय दिलेला आहे. तसेच त्यांचे उमेदवार जमदाडे लक्ष्मीबाई दिगंबरराव, तसेच सुनील सोनाळे असे 2 उमेदवार आम्ही त्यांच्या पक्षाला दिलेले आहेत. त्यांनी उमेदवारी भरलेली आहे आमच्या पक्षाकडून, आमच्या निशाणीवर धनुष्यबाणावर. येणाऱ्या काळामध्ये 40ला 40 आम्ही असे चांगले उमेदवार सक्षम नगरपालिकेमध्ये माझ्यासोबत काम केलेले नगरसेवक माझी असे 40ला 40 उमेदवार आहेत आणि चांगले उत्कृष्ट उमेदवार, काम करणारे, लोकांच्या सुखदुःखात जाणारे आणि माझ्यासकट मी सकाळी जसं काम करतो, जनतेच्या सेवेमध्ये राहतो, तसेच उमेदवार आपण यांनाच उमेदवारी दिलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये 100% 40ला 40 या नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये शिवसेनेचे उमेदवार निवडून येतील. याबरोबरच राजकीय आढावा इथेच संपलोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.